दिवशी उशीर व्हायला नको. सगळी कामं वेळेत झाली आहेत. काही टेन्शनही पटकन आवरून घेते. ऋतू हसरे सोनेरी सारे रोजचा दिस दिवाळी सजवते मी दारी सुखाची नित्य सुरेख रांगोळी बोलती हसून माझ्या भरल्या घराच्या भिंती पुसती कधी आसवे माझी सखी. नको, इकडेच घेते. दूर कुठेतरी आहे स्वप्नांचे माझ्या हाय जिथल्या हाय. आभाळी चमकेल हे दिमाखात नमस्कार. तुझे नाव मी मिसेस अनुप्रिया अविनाश पाटकर. करते त्या मलाच मी शोधते हॅलो नात्यांच्या रेशमी हॅलो. गुंफेत रंग भरून मायेचे मी संसार माझा रेखिते संसार माझा रेखिते वाट नवी ही चालता मी संसार माझा रेखिते वाट नवी ही चालता मी संसार माझा रेखिते. हातातच ठेवते. नमस्कार. नाही नाही, जरा कॉन्फिडन्स. नमस्कार, मी मिसेस अनुप्रिया अविनाश पाटकर. मी आरजे होणार आहे. मी आरजेच्या क्लाससाठी आले. मी आरजेचा क्लास करते. वही, पेन, पाकिट. आणखीन काही लागणार आहे का? रुमाल. पैसे पैसे आहेत का? पुरतील का? पुरतील. आई आई ग वहिनी, अनु वहिनी काय झालं हो? आई ग अनु काय झालं वहिनी? खूप डोकं दुखतंय ग माझं खूप. गोळी घ्या ना तुम्ही. घेतली ना गोळी अगं पण नाही बरं वाटत आहे मला. खरंच खूप डोकं दुखतं. ऐक ना माझ्यासाठी कॉफी कर ना प्लीज. कॉफी आता? वहिनी, माझ्या कुकिंग क्लासची वेळ झाली, मला उशीर होईल. अगं खरंच माझं खूप डोकं दुखतंय. नाही म्हणजे मी गेले होते किचन मध्ये पण तो कॉफीचा डबाच सापडे ना मला. वहिनी, वरच्या शेल्फ मध्ये डावीकडे. वरच्या शेल्फ मध्ये केलं ना चेक पण तिथे नव्हता डबा म्हणून तर आले ना मी तुझ्याकडे. नाही तर तुला का त्रास दिला असता मी आणून. नाही अगं तिथे. पण राहू दे, तू म्हणतेस ना की तुला नाही जमणार आहे. डोकं खूप दुखतंय माझं पण मी करेन मॅनेज. नाही, मी आणून देते कॉफी. नाही नको राहू दे. तुला क्लासला जायचं होतं ना अनु. तू जा क्लासला, वेळेवर जाणे. मी बघते, मी कॉफी करते माझी आणि करून घेते. तू तू जा. वहिनी, ऐक ग, तुमचं एवढं डोकं दुखतंय ना, तुम्ही बसा, मी आणते कॉफी.
लगेच खरंच करशील का ग अनु? थँक्यू अनु. अनु ग. हा आई ग. आई ग. अरे देवा, पहिल्याच दिवशी इतका उशीर झालाय. मला क्लासमध्ये तरी घेतील ना ते. तर रिक्षा मिळू दे देवा. रिक्षा रिक्षा. पाकिट कुठे गेलं? ताई जरा लवकर करा. हो ते दादा, घरातनं निघताना तर पाकिट टाकलं होतं, सापडत का नाही? अहो लवकर करा, उशीर झाला मला. दादा ऐका ना, मला वाटतं मी चुकून माझं पाकिट घरी विसरले. हे बघा ताई, मी का आज रिक्षा चालत नाही. तुमच्यासारखं खूप भेटतात मला. फुकट जायचं म्हणून बसतात आणि पाकिट हरवलं नाटक करतात. नाही नाही हो, खरंच मी नाटक करत नाहीये. खरंच माझं पाकिट म्हणजे मी विसरले घरी. हे बघा, ते तुमचं तुम्ही बघा. मी काय माझे पैसे घेतल्या बिगार मी तुम्हाला सोडणार नाही. तू अनुची पर्स हरवली, ती मला सापडली. आता रिक्षेवाल्या दादाला तू कुठून पैसे देणार? कोणाकडे मागणार? की रडत रडत परत घरी येणार? आई गो, बिचारी अनु. अनुची पर्स हरवली, ती मला सापडली. दादा ऐका ना, मी खरंच माझं पाकिट घरी विसरले. मला ना आता क्लासला जायचंय. माझ्या क्लासचा पहिला दिवस आहे, मला उशीर होतोय. मग मी काय करू? माझे पैसे द्या, मी जातो. ते पैसे दादा, तुम्ही एक काम करता का? तुम्ही मला तुमचा नंबर द्या, मी घरी गेल्यावर तुम्हाला फोन करते. मग तुम्ही येऊन पैसे घेऊन जा. हां थांबा, मला तुम्ही नंबर लिहून द्या. एक मिनिट थांबा, मी लिहून घेते. हो ताई, हो ताई, ओढी मगाच मी करत बसणार नाही. आणि तुमच्याकडून माझे पैसे यायचे. मी काय तुमच्या घरी बिरी येणार नाही बरं का. मला माझे पैसे द्या. एक तर धंद्याच्या टायमाला डोकं फिरून ठेवले तुम्ही, आणि पैसे नव्हते तर बसायचं कशाला? एक्सक्यूज मी, काही प्रॉब्लेम आहे का? ते काय नाही, ॲक्च्युली मी माझा पर्स विसरले घरी. या रिक्षावाला दादाचे पैसे द्यायचे तर. अच्छा, एवढंच ना. आत्ता घरी कोणी असेल का तुमच्या, म्हणजे मिस्टर वगैरे? त्यांना कॉल करून बोलू शकता तुम्ही. नाही तर ऑनलाईन करा. हो. नाही दादा, ते माझ्याकडे
फोन नाही म्हणजे फोनही हरवलाय. मी फोन वापरत नाही. हो काय बोलताय ताई, मी रिक्षावाला आहे. हे बघा झॅक मोबाईल आहे आणि तुमच्याकडे मोबाईल नाही. काय बोलताय ताई? एक शांत हो जरा. ताई, तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर मी देऊ का पैसे? नाही नाही नको. मी तुमचे पैसे परत कसे करणार? नाही असं हो तुमचं झालं असेल ना तर माझे पैसे मला द्या. गेली 15 मिनिटं बघतो मी, तुमचं नुसतं टाइमपास चालू आहे. अहो धंद्याचं नाम आहे माझा. हो दादा, खरंच सॉरी. मी खरंच पाकिट घरी विसरले. आता माझा क्लास नसताना तर मी तुमच्या रिक्षात बसून घरी गेले असते आणि तिकडे मग पैसे दिले असते तुमचे. पण आहे ना, माझ्या क्लासचा पहिला दिवस मी म्हटलं ना, आणि खूप उशीर झालाय मला. प्लीज दादा, प्लीज समजून घ्या ना. एक मिनिट हा. ताई, तुमचे पैसे मीच देतो, नाहीतर हा ऐकणार नाही. नाही नाही नको, तुम्ही उगी. नाही असू द्या, थांबा. दादा बघा आले का? ठीक आहे आले. थँक्यू. हॅलो. हाय. हॅलो. येस येस पोचतोय लगेच मी. क्लास महत्वाचा आहे. आधीच खूप उशीर झाला. ये अनुप्रिया. हां. अगं तिथेच का थांबलीयस? ये आत ये. या सगळ्यांना घाबरायची गरज नाहीये. ये, तुझाच क्लास आहे. ये बैस. अगं ताई बस ना, इथे बसू शकतेस तू. थँक्यू. मे आय कम इन मॅम? येस प्लीज. अद्वैत आणि अनुप्रिया, तुम्ही दोघेही आज उशिरा आला आहात. हो हो मॅम. खरंच सॉरी. खरं तर आज क्लासचा पहिला दिवस आहे. मी वेळेत यायला हवं होतं, पण उशीर झाला. उद्यापासून उशिरा नाही येणार, वेळेत येईल. हरकत नाही, मी समजू शकते. घरातलं सगळं आवरून सावरून यायला वेळ लागला असणारच तुम्हाला. हो, आणि मॅम मला पण ना खूप ट्रॅफिक लागलं. समजू शकते, पण त्यासाठी घरातून थोडं लवकर निघत चला आणि शक्यतो वेळेवर या. ठीक आहे? हो मॅम. हो मॅम, सॉरी खरंच. आता तुम्ही बसू शकता. रिलॅक्स. मेक युअर सेल्फ कम्फर्टेबल. तर माझी आणि तुमची तशी ओळख झालेलीच आहे. मी सोनाली या क्लासमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. इथून पुढे काही दिवस आपण RJ अर्थात रेडिओ जॉकी या विषयाचं शिक्षण घेणार आहोत. ठराविक काळानंतर तुमची परीक्षा होईल, ज्यात तुम्ही काय शिकलात, किती शिकलात हे आम्हाला तपासता येईल. आणि माझी अशी इच्छा आहे की ॲडमिशन घेतले तुम्ही सगळे त्या परीक्षेत पास झाला पाहिजे. व्हाल ना? हो मॅम. हो मॅडम. हो मॅम. तर आपला पहिला धडा, वेळ. आपल्या या क्षेत्रात वेळेला अत्यंत महत्त्व आहे. आज जसे आपले 2 विद्यार्थी उशिरा आले, इथे असं उशिरा आलेलं चालत नाही. तुम्ही इथे वेळेवर पोचायला लागतं आणि त्यासाठी आवश्यक आहे तो म्हणजे वक्तशीरपणा. हो हो मॅडम. मॅडम. आता आपण सगळ्यांशी ओळख करून घेऊयात. आता प्रत्येकाने इथे येऊन आपलं नाव सांगायचं आहे आणि स्वतःबद्दल थोडीशी माहिती सांगायची आहे. हॅलो एव्हरीवन, माझं नाव काजल इनामदार. मी 23 वर्षांची आहे. माझं ग्रॅज्युएशन झालं आहे.
मला रेडिओ जॉकी व्हायचं आहे. यु नो, ही माझी हॉबी आहे. थँक्यू. हॅलो, मी साहिल जाधव. माझं वय 24 आहे. मी स्टुडंट आहे. रेडिओ जॉकीची मला आवड होती म्हणून मी इथे ॲडमिशन घेतलं आणि पुढे यातच करिअर करायचं आहे. आय ॲम ॲडोरेबल अँड अमेझिंग ॲमी. सो मी फॅशन डिझायनर आहे आणि मी एक इन्फ्लुएन्सरसुद्धा आहे. आणि जेव्हा मी पोस्ट करते ना तेव्हा माझे फॉलोअर्स मला कायम म्हणत असतात की मॅम तुम्ही खूप गोड आहात, तुमचा आवाज पण खूप गोड आहे. देन आय थॉट की RJ इज अ गुड प्रोफेशन फॉर मी, राईट? अँड मॅम, आय हॅव जॉईन दिस अकॅडमी. हॅलो. मी पहिल्याच दिवशी उशिरा आलेला मुलगा. जस्ट किडिंग. अद्वैत कारखानीस माझं नाव. आय नो मी यंग वाटतो, पण 28 वर्षांचा आहे. ओके. रेडिओ म्हणजे माझा जीव की प्राण. मी कधीही कुठेही आणि कितीही वेळ रेडिओ ऐकू शकतो. इवन मी झोपेत सुद्धा रेडिओ ऐकू शकतो. आणि माझं एक स्वप्न आहे की एक दिवस ना सगळ्या जगाने माझा आवाज रेडिओवरती ऐकावा. हॅलो, मी सोहा. मी 24 वर्षांची आहे आणि मला पण तुमच्या सगळ्यांसारखंच रेडिओ ऐकायला खूप आवडतं. मला असं वाटतं की रेडिओमुळे आपण माणसांशी कनेक्ट होऊ शकतो आणि मला माणसांशी कनेक्ट व्हायला, त्यांची दुःख, त्यांचे हॅपीनेस जाणून घ्यायला खूप आवडतं. म्हणून मी हा कोर्स जॉईन केला आहे. थँक्यू. अनुप्रिया, आता तू सांग. मी नमस्कार. मी सौ अनुप्रिया अविनाश पाटकर. मी एक गृहिणी आहे. खरं सांगू का, मला कधी वाटलंच नव्हतं की मी अशा कुठल्या तरी क्लासला येईन. या अशा क्लासमध्ये ॲडमिशन घेईन, तुमच्या सगळ्यांसोबत इथे बसेन. पण माझी मुलगी आहे ना पिहू, तिला खूप वाटतं की आईने स्वतःसाठी काहीतरी करायला हवं. आणि माझी मैत्रीण अश्विनी, या दोघींनी ना मला खूप प्रोत्साहन दिलं आणि मला इथे पाठवलं. तुम्हा सगळ्यांसारखं मलाही रेडिओ ऐकायला खूप आवडतं. रेडिओ ऐकता ऐकताना मी स्वतःलाही विसरून जाते. माझ्यासाठी ना रेडिओ म्हणजे एक मशीन नाही, माझा मित्र आहे. रेडिओ ऐकताना ना सकाळची माझी सगळी कामं पटापटा होऊन जातात. कीप सायलेन्स. हां, कंटिन्यू. रेडिओ जर खराब झाला ना तर मी खूप अस्वस्थ होते. मी आजारी आहे असं वाटू लागतं मला. आजकाल तर मला रेडिओचं खूप आकर्षण झालंय. माहित नाही का, पण ती RJ मधुश्री आहे ना, ती मला खूप आवडते. मला ना RJ मधुश्री सारखं बोलायचंय. माझी मुलगी म्हणते की आई तू तिच्यासारखंच बोलते. मला असं नाही वाटत. माहित नाही मी तिच्यासारखं कधी बोलू शकेन की नाही.
नक्की जमेल अनु, म्हणून तर तू इथे आली आहेस ना. मॅम मला तुमच्याकडून खूप काही शिकायचं आहे. मला ना त्या आरजी मधुश्रीसारखं बोलायचं आहे. नक्की बोलशील. तुम्ही सगळे आर्जे होऊ शकता, म्हणूनच तर तुम्ही सगळे इथे जमले आहात ना. चला तर मग क्लासला सुरुवात करायची. हो 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 थँक्यू. ग्रेट. तर आता तुम्हाला सगळ्यांना मी एक एक्सरसाइज देणार आहे. तुम्हा सगळ्यांना कुठल्याही एका विषयावर एक पॅराग्राफ बोलून दाखवायचं आहे. जमेल तसं बोला, पण बोलायचंय कंपल्सरी, जे सुचेल ते. ओके. हा अनु, हां तुझा विषय काय आहे? मॅम ते माझा विषय आहे. हा बोल. ताई, तू घाबरू नकोस, बिनधास्त बोल. माझा विषय आहे. माझा विषय आहे. सायलेन्स प्लीज. हा अनु बोल. मॅम आज मी एका सामान्य गृहिणीविषयी बोलणार आहे. कीप सायलेन्स प्लीज. आमचं संयुक्त कुटुंब आहे, भरलेलं घर आहे. माझ्या घरच्या कामात माझा वेळ कसा जातो ना मला कळतच नाही. मला असं वाटतं मॅडम प्रत्येक गृहिणीचा म्हणजे वेळ कसा जातो ना तिला कळतच नसेल, पण वेळेत वेळ काढून Students are not allowed to keep their mobiles switched on during class. Okay? गॉट इट मॅम. हो बोलते. माझा मी Silence. Keep silence. डोंट वरी अनुप्रिया, मी समजू शकते. तू एक गृहिणी आहेस, खूप दिवसांनी घराबाहेर पडली आहेस. आणि एखादी गृहिणी जेव्हा खूप दिवसांनी घराबाहेर पडते, अनोळखी लोकांमध्ये येते, तेव्हा तिला थोडा संकोच वाटतोच, थोडी भीतीही वाटते, घाबरल्यासारखं होतं, बावरल्यासारखं होतं. त्यामुळे घाबरू नकोस. तुला जमतंय, तुला जमेल. सुरुवात तर तू फार छान केली होतीस, अगदी कॉन्फिडेंटली बोलायला लागली होतीस. आणि आपल्या क्षेत्रात हेच तर महत्त्वाचं आहे, कॉन्फिडन्स. पण थोड्या वेळात ब्लँकही झालीस. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्या या क्षेत्रात कॉन्फिडन्स सोबतच महत्त्वाची असते ती म्हणजे एकाग्रता.
आसपास कितीही व्यवधानं असली तरी आपलं लक्ष मात्र आपल्या बोलण्याकडेच असायला हवं. त्यात इतकं समरस व्हायला हवं की समोरचा देखील आपल्या बोलण्यात समरस झालाच पाहिजे. कळलं? हो मॅम, थँक्यू. अवघड आहे पण जमेल तुम्हाला. त्यासाठीच तर आपण इथे जमलो आहोत ना. त्यासाठी थोडं मेडिटेशन करण्याची गरज आहे, ओंकार लावण्याची गरज आहे. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे ना? माहीत नसेल तर मी सांगते. कधी नव्हे ते काम लवकर संपलंय आज. चला निघायला हवा. अनुचा क्लास संपत आला असेल ना. हा, आज तिला पिकअप करूया. येस. नाही पण हा क्लास आहे कुठे? अनुला विचारायला हवं होतं. हा, एक मिनिट. अविनाश का मला फोन करतोय? हाय. हे बरं झालं तू आलास. अविनाश मला का फोन करतोय? अविनाश तुला फोन करतोय? बरं उचलून मग, काहीतरी काम असेल. हॅलो. अरे वा, अश्विनी वहिनी. हा बोल ना अविनाश. अनु ज्या क्लासला जाते ना, तो काय ते बेकिंग कुकिंग काहीतरी ते, तर त्याचा ॲड्रेस सांगा ना मला जरा. का म्हणजे तुला का हवाय ॲड्रेस? अहो नाही झालं काय, आज माझं काम जरा लवकर संपलंय, त्यामुळे विचार केला जाता जाता ऑन द वे असेल नसेल पण तिला पिकअप करून घरी जाईन असं. ओके. अरे त्याला अनुच्या क्लासचा ॲड्रेस हवाय, तो तिला पिकअप करायला जाणार आहे. काय सांगू याला? हॅलो हॅलो. हा हॅलो. ॲड्रेस ना घे, लिहून घे. अच्छा अच्छा, ओके. मग कॉर्नरलाच आहे ना. ओके ओके ओके, ठीक आहे. ओके बाय. हो, थँक्यू सो मच. हो गॉड श्री, अरे अविनाशला तिथला ॲड्रेस कळला. आता तो तिथे जाईल आणि त्याला सगळं समजेल. मी अनुला कॉन्टॅक्ट कसा करू? तिच्याकडे फोन सुद्धा नाहीये. अश्विनी रिलॅक्स, पॅनिक होऊ नकोस. अरे मग काय करू? हे बघ, काही झालं ना तरी अविनाश तिथे पोहोचला नाही पाहिजे. मी एक काम करतो ना, त्याला फोन करतो आणि त्याला अर्जंट काम आहे सांगून त्याला इथे बोलवतो किंवा काही. लगेच कर, लगेच कर. हा विनाश. फोन नाही उचलत आहे. Oh shit. श्री, अरे अविनाशला खरं कळलं ना तर सगळंच संपेल.